बटर पनीर मसाला इथे बनवून रेडी झालेली आहे। खूपच छान आणि यम्मी ही अशी भाजी लागते। तुम्ही नक्की बनवून बघा आणि ह्याच पद्धतीने बनवा। कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकाल किती छान आलेला आहे। वा मस्त। नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून इथे स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत छान हॉटेल स्टाईल शाही पनीर बटर मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 250 ग्रॅम एक पाव पनीर घेतलेला आहे। तर आता आपण पनीरचे छान क्यूब करून घेऊया। तर आज आपण बनवणार आहोत बटर पनीर रेसिपी। चला तर मग पनीरचे इथे छान असे क्यूब करून घेऊया। पनीर कट करून घेऊया। तुम्ही बघू शकाल पनीरचे मी क्यूब कट करून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकाल इथे छान आपले पनीर कट करून झालेले आहे। तर आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया। तर इथे मी पाव चमचा पनीरची हळद घालून लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि इथे थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती क्रश करून अशी आपल्याला याच्यावरती घालून घ्यायची आहे आणि पनीर छान हळद आणि लाल तिखटमध्ये कोट करून घ्यायचं आहे। बेसिकली आपल्याला पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता। मग 10 मिनिटं आपण मॅरिनेट करून घेऊया पनीरला। इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 3 कांदे आणि 2 टोमॅटो मोठे मोठे असे कट करून घेतलेले आहेत। तर आपल्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे, पाणी वगैरे न टाकता। तुम्ही बघू शकाल छान आपली फाईन पेस्ट इथे करून झालेली आहे। गॅस चालू केलेला आहे मी आणि कढई गरम करून घेतलेली आहे। कढई गरम झालेली आहे। तर इथे आपण बटर घालून घेऊया। आपलं बटर छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा जिरं घातलेला आहे। जिरं छान फुललं की आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून तर ती ग्रेव्ही आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व ग्रेव्ही आणि छान मिक्स करून घेऊया। छान बटरवरती आपल्याला परतून घ्यायची आहे। बटर पेस्ट आहे ती छान आपण बटरमध्ये परतून घेऊया बटर सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकाल छान बटर सुटलेला आहे आणि छान टोमॅटो कांदा परतून झालेला आहे। तर याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी हळद घालून घेते, मोठा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊया, परतून घेऊया। म्हणजे 1 मोठा चम्मच दुधावरची साय फ्रेश अशी मलाई याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेऊया। मलाई घातल्यामुळे एक रिच टेस्ट येते आपल्या पनीर बटर मसाल्याला, त्यामुळे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने सुटलेला आहे आपल्या मसाल्याला। मसाला आपला छान बनवून रेडी झालेला आहे। 1 चमचा कसुरी मेथी क्रश करून घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने परतून झालेला आहे। ही इन्स्टंट शाही मसाला पनीर बटरची रेसिपी आहे। छान मसाला झालेला आहे। तर इथे मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, तर आपण पाणी घालून घेऊया। मसाल्यामध्ये आधी थोडंच घालायचं आहे आणि गरमच पाणी वापरायचं आहे कुठलीही ग्रेव्हीच्या भाजीला, कारण त्याने कलर असा छान येतो, त्यासाठी पाणी घालून घेते। झाकण ठेवून 2 मिनिटं आपण हा मसाला छान परतून घेऊया। तर मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेते। तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती छान तेल घालून घेऊया। पनीर तळून घ्यायचं नाही आहे, तर तव्यावरती छान भाजून घ्यायचं आहे। जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं पनीर ते तुम्ही आधी कढईमध्येही करू शकता, कारण मी तव्यामध्ये घालून घेते आणि या पद्धतीने सर्व पनीर मी एकदाच परतून घ्यायचं आहे। एका साईडला झाले की लगेच दुसऱ्या साईडला आणि 2 मिनिटानंतर आपण वरची बाजू परतून घेऊया। बघू शकाल एका साईडने आपले पनीर झालेले आहेत, तर आपण छान असे दुसरी बाजू पण पलटून घेऊया पनीरची। आपली ग्रेव्ही पण
होत आहे. दुसऱ्या साईडनी पण आपलं पनीर छान भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल मसालाही आपला छान बनवून इथे रेडी झालेला आहे. तर आता आपण छान मिक्स करून घेऊया. कलर तुम्ही बघू शकाल किती छान आलेला आहे पनीर बटर मसाल्याला. तर आता या स्टेजवर क्वांटिटीनुसार पाणी ॲड करू शकता. तुम्हाला कितपत ग्रेव्ही ठेवायची आहे तशी तरी घट्टच असते. बटर पनीर ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. सर्व पनीर मी इथे ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेलं आहे. चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. वरून छान कोथिंबीर बटर घालून घ्यायचं आहे आणि भाजी छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला 1 चमचा परत मलाई घालून घ्यायची आहे. दुधाची साय मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकाल किती छान कलर टेक्स्चर आपल्या बटर पनीर भाजीला आलेला आहे. बटर पनीर भाजी आपली बनवून इथे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकाल बटर पनीर मसाला इथे बनवून रेडी आहे. वा, टेक्स्चर तुम्ही बघू शकाल याचा. ह्याच पद्धतीने पनीर मसाला बनवून बघा. वा, छान. इथे छान दुधाची साय घालून घेऊया 1 चमचा. तुम्ही बघू शकाल खूप छान असं यम्मी टेक्स्चर आणि रिच अशी टेस्ट येते भाजीला. तुम्ही बघू शकाल वरून छान कोथिंबीरचं गार्निशिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकाल छान बटर पनीर मसाला. इथे आपली बटर पनीर मसाला शाही बटर पनीर इन्स्टंट अशी इथे बनवून रेडी आहे. तर तुम्ही हे कशासोबत खाऊ शकता, तर कुठल्याही नान कुलच्यासोबत खाऊ शकता किंवा साधा आपला पराठा असते तर त्या पराठ्यासोबतही तुम्ही खाऊ शकता. ही शाही बटर पनीरची भाजी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा आपले व्हिडिओ. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.